धाराशिव जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसानं थैमान घातलं होतं। सकाळपासून धाराशिव जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली, मात्र नद्यांची पूर परिस्थिती ही कायम आहे। धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून पावसानं उसंत दिल्यानं काहीसा दिलासा निर्माण झाला होता, मात्र आता पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झालेली आहे। पावसाने सकाळी उसंत दिलेली असली तरी जिल्ह्यातली पूर परिस्थिती होती ती नियंत्रणात नव्हती। धाराशिव जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या धोका पातळीवरून वाहतात। आता आपण जे पात्र पाहतो ते आहे जिल्ह्यातल्या मांजरा नदीचं पात्र। बीड जिल्ह्यातून उगम पावणारी ही जी मांजरा नदी आहे ती धाराशिव मधून मोठ्या प्रमाणात वाहते। या पात्राचं नीट बारकाईने आपण पाहिलं तर जी झाडं आहेत, दोन काठाला दिसणारी झाडं, त्या झाडांच्या मधून हे मांजराचं मूळ पात्र आहे, पण ही मांजरा 3 दिवसापासून केव्हाचेच पात्र सोडून बाहेर वाहताना दिसते। त्यामुळे नदीकाठच्या ज्या गावांना आहे तो मोठा फटका बसलेला आहे। नदीकाठची पिकं जी पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहामध्ये पाण्याच्या प्रवाहाखाली आलेले आहेत। किलोमीटर पर्यंत आपण बघितलं तर पाण्याचा प्रवाह दिसतोय आणि आता त्यातच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यामुळे हा पुराचा धोका आहे तो अधिक वाढण्याची शक्यता आहे। जिल्हा प्रशासनाकडून अगोदरच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला होता। काही गावांमध्ये स्थलांतर देखील करण्यात आलेलं होतं आणि सकाळपासून पावसाने जी उसंत दिली, आता पुन्हा पाऊस सुरू होतोय, त्यामुळे नदीच्या पुराचा धोका वाढलेला आहे। त्यामुळे आता नागरिकांना एक चिंता नवी निर्माण झालेली आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, कळंब।